मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जात वैधता प्रमाणपत्र, त्यालाच आपण व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असं म्हणत जातो। तर हे कसं काढलं जातं, हे कोण कोण काढू शकतं, याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि अर्ज कसा करावा लागतो अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तुम्ही अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। आपण काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया व्हॅलिडिटी कशासाठी लागत असते। तर व्हॅलिडिटी 3 लोकांना लागत असते आणि वेगवेगळ्या कामासाठी ती लागत असते। एक म्हणजे 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ही लागत असते। त्यानंतर मित्रांनो, नोकरी वर्ग म्हणजे ज्याला सरकारी नोकरी लागत असते, टीचर म्हणा किंवा कुठेतरी तलाठी, ग्रामसेवक अशा ठिकाणी ती व्हॅलिडिटी लागत असते। म्हणजे सरकारी नोकरी जिथे तुम्हाला लागते तर तेव्हा तुम्हाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत असतं। त्यानंतर तिसरा जो येतो म्हणजे निवडणुकीसाठी जे उमेदवार उभे राहत असतात, मग ते सरपंचसाठी, आमदार, खासदार, प्रत्येकाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कंपल्सरी असतं। ते जर राहिलं नाही तर तुम्ही उमेदवारी म्हणजे निवडणूक ही लढू शकत नाही। अशा 3 पद्धतीने ही जी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे तर हे लागत असतं। त्यानंतर मित्रांनो, याला कोण कोण काढू शकतं हे मी याच पॉइंट मध्ये कव्हर करून घेतलं। तर एक 12वी नंतरचे विद्यार्थी काढू शकतात। त्यानंतर मित्रांनो, सरकारी नोकरी ज्याला लागत असते तो काढू शकतो आणि त्यानंतर निवडणुकीसाठी या 3 कामं तुमचे जेव्हा येतात तेव्हाच तुम्ही हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढू शकता मित्रांनो, कारण याला काही पुरावे लागत असतात। त्यानंतर याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स हे लागत असतात। तर मित्रांनो, सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही। त्याच्यासाठी मी आपल्या वेबसाईटवरती एक आर्टिकल लिहिलेलं आहे, तुम्ही बाजूला पाहू शकता। हे आर्टिकल तुम्ही पाहायचं आहे, याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि ही जी माहिती मी तुम्हाला सांगितली ही पण माहिती त्याच्यात सोप्या भाषेत देण्यात आलेली आहे, आपल्या मराठी भाषेत। तो व्हिडिओ तुम्ही पहा। आणि मित्रांनो, ही माहिती खूप महत्वाची आहे, तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। व्हॅलिडिटी का लागत असते मित्रांनो, तर व्हॅलिडिटी ही आरक्षणासाठी लागत असते। त्यानंतर 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी आणि जी स्कॉलरशिप असते त्याच्या सवलतीसाठी ही व्हॅलिडिटी लागत असते। तर मित्रांनो, तुम्हाला व्हॅलिडिटी बद्दलची संपूर्ण माहिती कळलीच असेल। तर हा अर्ज कुठे करावा लागतो आणि कसा करावा लागतो, तर मित्रांनो, हा जो अर्ज आहे तर तो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करावा लागतो। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आधी अर्ज करावा लागतो, त्यानंतर 12वीचे विद्यार्थी असाल तर शाळेत जमा करावा लागतो आणि तुम्ही जर का उमेदवार किंवा नोकरी वर्ग असाल तर तुम्हाला हा जो अर्ज आहे तो या जात वैधता पडताळणीच्या समितीला स्वतः जाऊन जमा करावा लागतो आणि ती 6 महिन्यांनी पोस्टाद्वारे येते किंवा आता सध्याला 2021 मध्ये मेलद्वारे सुद्धा ती पाठवली जात असते मित्रांनो। तर अशा पद्धतीने जी व्हॅलिडिटी आहे तर ती काढली जाते। तुम्हाला ही माहिती आवडलीच असेल आणि समजली असेल, समजली नसेल तर आर्टिकल पहा, आर्टिकलची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुमच्या 12वीच्या मित्रांमध्ये आणि तुमच्या सुशिक्षित वर्गामध्ये जास्तीत जास्त शेअर करा। हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।